नमोचा आपल्याला माहिती आहे की आपली राज्य सरकारची योजना आहे, त्याचंही आपण फायनान्सला ती फाईल पाठवलेली, त्याचा एक येणाऱ्या दिवसामध्ये त्याचंही वाटप आपण निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना करणार आहे. तर सरकारला एवढं सांगतो की केंद्र सरकारचा असू द्या किंवा राज्य सरकारचा असू द्या, निश्चित प्रकारे जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्याला भरीव अशी मदत केली आहे. कृषी मंत्री दत्तामामा भरणे, तुम्ही कठपुतली आहात का? केंद्राचा तुंतुना वाजवताय. केंद्रानं 21वा हप्ता नोव्हेंबर मध्ये टाकलाय, 22वा हप्ता मार्च मध्ये टाकलाय. ते त्यांचे कामं नीट करतायत. तुमचं सुद्धा तुम्ही म्हणता ना 2-4 राज्यापेक्षा मोठी तुमची अर्थव्यवस्था आहे, मग साधा नमोचे 2 हप्ते टाकायला तुमच्याकडे पैसे नाही काय? एवढं काय राज्य दिवाळखोरीत निघालं का काय तुमचं? त्या शेतकऱ्याकडे तुमचं लक्ष नाही आहे? म्हणजे सारखं आपलं तेच फायनान्सकडे फाईल गेली आहे, तिकडनं परत आली आहे. अजितदादा अर्थमंत्री होते तेव्हापासून ती फाईल फायनान्सकडे जातीये, परत येते, फायनान्सकडे जातीये, परत येते. वाट लावली का तुम्ही राज्याची? शेतकऱ्याचं काही घेणदेण आहे की नाही तुम्हाला? सातत्यानं शेतकरी नमोचा हप्ता कधी येईल, नमोचा हप्ता कधी येईल हे विचारणा करत आहेत, आशेवर थांबलेले आहेत, आणि तुम्ही त्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करताय. कृषी मंत्री म्हणून तुमची जबाबदारी, तुमच्या फाईला एवढंही वजन नाही की ती अर्थ खात्यातून परत यावी मंजूर होऊन? काय नालायकपणा लावलाय सरकारनं हा? जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, कृषी मंत्र्यापर्यंत जाऊ द्या. आता थांबायचं नाही, प्रत्येक अन्यायाविरुद्ध पेटून उठायचं.